प्रेस सोडून बाकीच्यांना जरा प्लीज प्रेस सोडून बाकीचे कोणी असतील थोडे लांब सर. आम्ही सगळे निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होईल याची वाट बघतो. याची वाट बघतो. आज तुम्ही लोकांनी ज्या बातम्या दिल्या आहेत त्या जर वास्तव असतील तर 15, 16, 17 याचा कुठला तरी दिवस निवडणूक आयोग कार्यक्रम जाहीर करेल असं दिसतंय. साधारणतः निवडणूक आयोगाच्या संबंधीची फारशी शंका कधी यापूर्वी नसेल, पण निवडणूक आयोगाच्या एका सदस्यांनी राजीनामा दिला आणि त्याच्या पाठीमागचे कारण मीमांसा ही प्रत्यक्ष जाहीर केली नाही. त्यामुळे आम्हाला या सगळ्या यंत्रणेच्या बद्दलची काळजी वाटते. दुसरा प्रश्न हा आहे की या देशात एजन्सीज याचा वापर निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या लोकांच्यासाठी यापूर्वी कधी फारसा केला जात नसे. पण आत्ता CBI असेल, ED असेल, अन्य एजन्सीज असतील, या सगळ्याचा वापर ठिकठिकाणी हा केला जातो असं दिसतं. आणि तो गैरवापर आहे. याचं उदाहरण द्यायचं असेल तर कर्नाटकामध्ये तिथल्या एका सिनियर मंत्र्यांच्या संदर्भात ॲक्शन घेतली गेली, त्यांना अटक केली गेली आणि शेवटी ती केस त्यांनी कोर्टामध्ये लढल्याच्या नंतर शिवकुमार त्यांचं नाव, तर कोर्टाने त्यांना निर्दोष सोडलं. आज राज्यामध्ये एखाद्या क्रमांक 2चा सिनियर मंत्री त्याला अटक करणं, त्याचं ॲक्शन घेणं आणि त्या ॲक्शन ह्या कोर्टामध्ये न टिकणं याचा अर्थ स्वच्छ आहे की EDचा गैरवापर ह्या सातत्याने केला जातो. आणि महाराष्ट्रामध्ये हे काम सुरू झालं असं दिसतं. यापूर्वी अनिल देशमुख यांचं ॲक्शन घेतली गेली. त्यांच्या संबंधी जो आरोप केला जायला की एका शिक्षण संस्थेला 100 कोटी रुपये त्यांनी घेतले, त्यासाठी त्यांना अटकही केली, तुरुंगात ठेवलं. आणि आता असं दिसतंय की ते 100 कोटी हा जो आकडा होता तो चार्जशीटमध्ये 1 कोटी रुपयाचा आला आहे आणि 1 कोटी रुपये चेकनी शिक्षण संस्थेला घेतलेली आहे. ती देणगी आहे, पण त्यासाठी अनिल देशमुखांना तुरुंगात जावं लागतं. तसंच सामनाचे संपादक संजय राऊत त्यांच्या बाबतीत असंच घडलं गेलं आणि त्यांचा आता कोर्टाचा निकाल काय लागेल तर बघतो, पण त्यांना जामीन मिळालेली आहे. ही एक प्रकारची दहशत ही निर्माण करण्याच्या बद्दलची पावले आहेत. आणि विशेषतः रोहित पवार यांना आत्ता जे काही 2-3 दिवसात बोलवलं गेलं आणि जे काही एकंदर चाललेलं दिसतंय, त्यांच्या संस्थेची जप्ती करणं आणि कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करणं हे दिसतंय. त्यांच्यावरचा आरोप काय? त्यांच्यावरचा आरोप असा आहे की त्यांनी एक साखर कारखाना, तो साखर कारखाना विकायला कोणी काढला? सरकारने आणि बँकेने. आणि तिथं टेंडर मागवल्याच्यानंतर त्यांचं टेंडर काय 50-54 काहीतरी कोटीचं हायएस्ट होतं आणि त्या हायएस्टसाठी ती संस्था त्यांना देण्यात आली. आता